नमस्कार. नमस्कार. खरं म्हणजे आपल्यासारख्या कवीशी बोलताना एक वेगळाच आनंद होतो. तो आनंद यासाठी की गेल्या अनेक वर्षापासून आपण सन्मित्र आहोत, एकमेकाचे अतिशय जवळचे मित्र आहोत. खरंय. आणि मित्राने मित्राशी संवाद साधताना कोणतीही अनौपचारिकता राहत नाही. बिलकुल. पण तरी एक मराठी भाषा साहित्य संस्कृतीच्या दृष्टीने विचार केला तर मुलाखत या फॉर्म मध्ये एखादी गोष्ट संस्मरणीय होताना ती एक कायमची छान आठवण राहताना काही बाबी या प्रश्नोत्तर स्वरूपात थोड्या विचाराव्या लागतात. खरंय. आणि म्हणून मी ती सहज आपल्याला परवानगी मागितली. आणि मला फार समाधान वाटतंय की आज आपल्या घरी हे एका कवीचं घर आहे आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरचे सुद्धा पुरस्कार प्राप्त केलेल्या कवी मित्राचं घर आहे माझ्या. मुळामध्ये तसं पाहिलं तर आपण इलेक्ट्रिकल इंजिनियर आहात, नंतर मराठीचे प्राध्यापक म्हणूनही काम केलेलं आहे. उत्कृष्ट वक्ते आहात, कारण आपले काही भाषणं व्याख्यानं मी ऐकलेली. अनेक काव्य संमेलनामध्ये कविता सादर केलेल्या आहेत. रसिकांची वाहवा, रसिकांची दाद अतिशय छान आपल्याला मिळते. हे सगळं पाहून खूप संजय आनंद होत असतो मनापासून. मित्र म्हणूनही खूप आनंद होतो. तो अभिमान वेगळा असतो. पण या सगळ्या वाटचालीतून मला आपली सगळ्यात जास्त लक्षात राहिलेली जी कविता आहे ती आभाराचा भार कशाला, दागिना आणि आणखी अशा 3-4 कविता आहेत की ज्या मी कायमच्या माझ्या अंतःकरणात एक मित्र म्हणून करून ठेवल्या. मी मुलाखतीला येण्यामागचं कारण सुद्धा तेच आहे. तर आभार ही कविता आपल्याला कशी सुचली, तत्पूर्वी मला आपल्या काही पुस्तकांविषयी थोडंसं बोलायला आवडेल. अनेक रसिकांना नक्कीच ते माहिती आहे, पण तरी मित्र म्हणून मला अभिमान वाटतो आपली पुस्तकं सगळ्यांना दाखवावी अशी माझी इच्छा आहे. माझं इवलं हस्ताक्षर हे कवी संजय चौधरी यांचं आलेलं पहिलं पुस्तक आहे. आणि ज्याप्रमाणे सामान्यातल्या सामान्य वाचकाची ते थेट विशेष अभिरुची असलेल्या रसिकाची आणि प्रज्ञावंत अशा प्रकारच्या समीक्षकांची दाद मिळालेला हा पहिला संग्रह आहे. याला अनेक पारितोषिकही मिळालेली आहे. दुसरा संग्रह कवी संजय चौधरी यांचा आला, कविताच माझी कबर. हे पुस्तक सुद्धा खूप गाजलं. हे कवितांचं पुस्तक, याचं ब्लर वसंत आबाजी डाके सरांचं आहे. अतिशय सुंदर लिहिलेलं आहे. या कवितेने सुद्धा फार मोठं गारुड निर्माण केलं. कवी संजय चौधरी यांच्या कविता अनेक वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये सुद्धा समाविष्ट झालेल्या आहेत. अतिशय अभिमानास्पद बाब म्हणजे प्रकाश भातंब्रेकर हे अतिशय मोठे समीक्षक, सृजनशील साहित्यिक यांचं मराठी कविता का समकाल ह्या पुस्तकामध्ये कवी संजय चौधरी यांच्या कविता हिंदीमध्ये त्यांनी केलेल्या आहेत, अनुवादित केलेल्या आहेत. आणि ही सुद्धा अतिशय अभिमानास्पद बाब आहे. प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब लबडे एक मोठे साहित्यिक आहेत, समीक्षक आहेत. 1990 नंतरची मराठी थीम कविता असा एक प्रोजेक्ट केला होता आणि त्या सुंदरशा पुस्तकात सुद्धा कवी संजय चौधरी यांच्या कविता समाविष्ट झालेल्या आहेत. समकालीन मराठी कविता एक निरीक्षण हे प्रकाश देशपांडे केचकर सरांचं फार सुंदर पुस्तक आहे. या पुस्तकात सुद्धा कवी संजय चौधरी यांच्या कविता समाविष्ट केल्या आणि त्यात त्यांच्यावर एक अतिशय सुंदर अभ्यासपूर्ण अशा प्रकारचं टिपण प्रकाश देशपांडे केतकर सरांनी लिहिलेलं आहे. महक म्हणून एक मराठी हायकू की हिंदी हायकू संग्रह आहे. कवी संजय चौधरी हायकू सुद्धा लिहितात. हायकू त्यांच्या फार प्रसिद्ध आहेत, अनेकांना ते आवडतात. यात त्यांच्या काही हायकू समाविष्ट झालेले आहेत. मुळात तसं कॉमर्सचे प्राध्यापक, पण मराठीतले मोठे कवी, लेखक आणि कवितेवर पहिलं प्रेम असणारे आनंद जोरवेकर सगळ्या नाशिककरांना आवडायचे, अतिशय सुंदर लिहायचे सर. त्यांच्या कविता अलीकडे पलीकडे या पुस्तकात त्यांनी अनेक निवडक कवितांचा रसास्वाद घेतलेला आहे. त्यात कवी संजय चौधरी यांच्या एका कवितेचा रसास्वाद, त्या कवितेचं आकलन, ते निरूपण खरोखर खूप वाचण्यासारखं आहे. तर मी माझ्या कवी मित्राला अशी विनंती करतो, त्यांनी आभार या अतिशय गाजलेल्या कविता, हजारो कार्यक्रमात आपली कविता, काही कार्यक्रमात आपण पण स्वतः सादर केली असणार नक्कीच, फार पूर्वी. नंतर तर मला नाही वाटत की आपण आभार कविता, कारण हजारो कार्यक्रमात अनेक सूत्रसंचालकांच्या मुखातून ही कविता आम्हाला ऐकायला मिळते. ती नेमकी कशी आहे, काय आहे कविता आणि ती कशी तुम्हाला सुचली, काय याविषयी थोडा आमच्याशी संवाद आधी साधा अशी मी विनंती करतो. ओके. ज्ञानेश्वर शेंडे सर, पहिल्यांदा तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही कवितेची चर्चा करण्यासाठी, कवितेवर गप्पा मारण्यासाठी
कवितेचं आदान प्रदान करण्यासाठी खास आज इतक्या दुरून आलात, 200 किलोमीटर प्रवास करून तुम्ही आलेले आहेत. तर माझं येऊला हस्ताक्षर या संग्रहामध्ये ती आभाराची कविता आपण घेतलेली आहे आणि गेल्या 15-20 वर्षापासून तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ती अनेकांच्या मुखोद्गत आहे आणि मलाच अनेक ठिकाणी ती स्टेजवर ऐकायला मिळते. किती सुंदर योग आहे. तर अनेक कार्यक्रमांची सुरुवात देखणी होते आणि शेवट आभाराने होतो बहुतेक. पण असा पहिला प्रोग्राम असेल की सुरुवात आभाराच्या कवितेने होते. सुद्धा एक वेगळेपण या आजच्या मुलाखतीचं. ती मुलाखतीची सुरुवातच आभार या विषयाने होते. असो, तर ही कविता मला सुचली एक मजेशीर प्रसंग झाला होता. बघूरला एक वसंत व्याख्यानवालेमध्ये आमचं कविता वाचन होतं, कवी संमेलन होतं. आम्ही सगळे मित्र गेलो तिकडे, कविता वाचन झालं आणि शेवटी आभार प्रदर्शन करणारा माणूस जेव्हा आभार प्रदर्शनाला उभा राहिला तेव्हा त्याने ती इतकं रंगवलं की मला असं वाटलं कार्यक्रमापेक्षा हाच कार्यक्रम चांगला झालाय आभाराचा. आणि मी सहज मित्राच्या घरी प्रोग्राम आटोपून आलो. त्याच्या अंगणात उभा असताना सहज या 2 ओळी माझ्या तोंडातून अचानक बाहेर पडल्या आणि त्याचा पाठपुरावा केला मग मी. आणि साधारण 4-6 महिन्यामध्ये मला हवे तसे पुढचे अंतरे लिहून झाले आणि ती कविता पूर्ण झाली. तर ती कविता अशी आहे, खर तर ही माणसाच्या कृतज्ञतेची, सहृदयतेची आणि माणसाला माणूस म्हणून एक प्रकारे आदर करण्याची, रिस्पेक्ट करण्याची कविता आहे. मी असं म्हणतो की आपण जर माणसं आहोत तर मग औपचारिकता कशासाठी? जसं आई आपल्याला दूध पाजते, मग आईला आपण थँक्यू म्हणतो का? नाही म्हणत. बरोबर आहे की नाही? वडील आपल्यासाठी आयुष्यभर राबतात, पण त्यांना कधी आपण त्यांचे आभार मानतो का? जिथे आपले पण असतो तिथे आभार शब्द हा खरं म्हणजे निरर्थक ठरतो, औपचारिक ठरतो. तर तशाच प्रकारचं नातं प्रस्थापित व्हावं सगळ्या मानव जातीमध्ये, अशा प्रकारचं एक आशावाद या कवितेमध्ये. तर कवितेच्या मुळी बघा अशा आहे की आभाराचा भार कशाला, मला तो भार वाटतोय. आभाराचा भार कशाला, आता फुलांचे हार कशाला. आभाराचा भार कशाला, आता फुलांचे हार कशाला. हृदयामध्येच घर बांधूया, अशा घराला दार कशाला. किती सुंदर. आणि किती किती लोकांच्या तोंडपाठी. माझे वडील सुद्धा काही कार्यक्रमात ही कविता म्हणजे म्हटलेत. बरं, म्हणजे मित्राचं नातं इतकं निखळ पाहिजे, मैत्रीचं, की केव्हाही एकमेकांच्या हृदयात येता जाता आलं पाहिजे. तुम्ही याच्यावरही लिहिलंय, मित्रावर पण लिहिलंय, मित्र आपलाच एक अवयव, ते पण प्लीज आम्हाला आहे. ही कविता बघू आणि मग आपण की आभाराचा भार कशाला, आता फुलांचे हार कशाला. हृदयामध्येच घर बांधूया, अशा घराला दार कशाला. मनात राहू परस्परांच्या, मनात राहू परस्परांच्या, तिसऱ्याचा आधार कशाला. मैत्री जर तुमची सक्षम असेल आणि नातं जर निरोगी असेल तर दोघं पुरेसे आहेत. मनात राहू परस्परांच्या, तिसऱ्याचा आधार कशाला. जन्मापासून ज्या छळती त्या, जन्मापासून ज्या छळती त्या, इच्छांचा शेजार कशाला. माणूस दुःखी कशामुळे होतो? इच्छा. जन्मापासून ज्या छळती त्या, इच्छांचा शेजार कशाला. काय कधी संपल्या वेदना, काय कधी संपल्या वेदना, पुन्हा नवा अवतार कशाला. पुन्हा नवा अवतार कशाला. आणि जन्म दिलेला एकटीने हा, जन्म दिलेला एकटीने हा, मग नेणारे चार कशाला. आभाराचा भार कशाला. सुंदर. आता फुलांचे. वरवर किती साधी वाटते कविता, पण ती एका तत्वज्ञान, साधना आणि मोक्ष एका पूर्णविरामापर्यंतही ती पोहोचते. म्हणजे हे अगदी खरं की एका छोट्याशा बिंदूपासून एक प्रवास सुरू होतो. बिलकुल. आणि तो सृजन महोत्सव शेवटच्या क्षणापर्यंत जाऊन पोहोचतो. हे आपण मग अशी बोलताना मला ते मुद्दे फार आवडले. तुम्हाला 2 गोष्टी जाणवल्या की भार कशाला हवा या सगळ्या गोष्टीचा. आणि ऍप्रिसिएशन आणि ग्रॅटिट्यूड, कोणाला तरी दाद देणं की तुम्ही माझ्यासाठी चांगलं केलंय हे म्हणणं, ही किती चांगली गोष्ट आहे की आतून ते आलं पाहिजे. आणि तीच खरी कृतज्ञता आहे. हे माणूस म्हणून चांगलं लक्षण आहे. आपल्या अनेक कवितेत असं मला म्हणायचं नाही की एका मोठ्या फिलॉसॉफरचा पगडा, पण बुद्धांचा मोठा पगडा जाणवतो. पण मगाशी मी मित्राच्या कवितेचा उल्लेख केला होता. आपल्या एका कवितेबद्दल मी ऐकलंय ते असं आहे, ते नेमकं कसं ते आपणच मला समजून सांगा. मित्र आपलाच एक अवयव असतो. बरोबर आहे. हा, ती काय ती कविता प्लीज ऐकवा. मित्राशी जे काही आपलं नातं असतं ते या सृष्टीमधलं, या पृथ्वीच्या पाठीवरचं सगळ्यात अनोखं नातं आहे. म्हणजे ते लवचिक आहे एकाच वेळेस, ते दोन्ही बाजूने असतं. मित्र निवडता येतो पण नातेवाईक लादलेले असतात. बरोबर की मैत्री ऐच्छिक असते. बरोबर की मित्राकडे आपण आपल्या मनातली सगळी गुपितं ठेवू शकतो, अशी सुरक्षित जागा असते. बरोबर की. तर मित्र या नात्याला मी माझ्या शब्दांमध्ये बांधण्याचा प्रयत्न केलाय
की ज्या आईनं आपल्याला जन्म दिला तिच्याशी आपलं खरं पहिलं नातं, पण त्या नात्याच्या जवळ जाणारं आपलं मैत्रीचं नातं आहे. मी असं म्हणतो की मित्र 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 आपलाच एक अवयव असतो. मित्र आपलाच एक अवयव असतो, दुसऱ्या आईच्या पोटी जन्माला आलेला. अरे असं पाहिलं तर त्याची आई आणि आपली आई वेगळी नाही, शरीराने वेगळी असते, पण आईचं आई पण म्हणून, मातृ पण म्हणून ती एकच आहे. म्हणजे इतकं त्या मित्राशी एकात्म नातं आहे. अगदी खरं, समरस आहोत आपण, त्याच्या एकरूप आहोत, आपली नाळ एक आहे. आपल्या कवितांमध्ये मित्र हे जसं एक नातं आहे ना, तसं प्रामाणिकपणे सांगतो आपल्या कवितेत नातं हा विषय खूपदा असा गुंफला जातो. म्हणजे मी आता मागे एकदा आपली कविता माझ्या वाचनात आली आणि रडलो मी अक्षरशः, मला डोळ्यात अश्रू आले खूप. आपण असं म्हटलं होतं त्यात गावाकडून स्थलांतरित झालो आणि मिठाईच्या दुकानाकडून जात असताना तो संदर्भ समजून सांगा. ती कविता खरं तर छोटीशीच आहे, 2-3 ओळी कशी कसं, आणि तो म्हणजे खरं तर एक 20-25 वर्षापूर्वीचा माझ्या मनातला विचार कदाचित त्या कवितेत आला असा. काय नेमकी पार्श्वभूमी? आम्ही लहानपणी खूप छोट्या गावात राहायचो ना, खेडेगाव होतं आमचं. कोणतं बरं? सायगाव म्हणून, येवले तालुक्यामध्ये. बरं. तिथे वडील आमचे शिक्षक होते आणि आम्ही त्या गावी राहायचो. ते गाव इतकं छोटं खेडं होतं की आमच्या गावात बस पण यायची नाही. म्हणजे गावाला जायचं असेल तर 3 किलोमीटर पायी जायचं. तिथे बस स्टँड होतं, तिथे दिवसाकाठी एकच बस असायची आणि ती बस जर गेली तर पायी जायला लागायचं. जितक्या छोट्या गावात आम्ही राहायचो. तर वडिलांची जेव्हा बदली झाली थोडी मोठ्या शहरामध्ये, सगळं सामान बांधलं, गाडीवर ठेवलं, आम्ही निघालो जायला. तर आईनं आम्हाला भावंडांना जवळ घेतलं आणि काय म्हणाली आई माहितीये? आई म्हणाली आपण आता मोठ्या गावात राहायला चाललोय आणि तिथं खाऊची दुकानं असतात, खाऊ मागायचं नाही बरं. म्हणजे अतिशय छोट्या गावातून, त्यापैकी थोड्या तालुका प्लेस पण नाही, थोडंसं मोठं गाव, पण तिथं दुकानं असतात. कारण आमच्या गावात दुकानं पण नव्हती, इतक्या छोट्या वस्तीवाच्या गावात आम्ही राहायचो. तर त्या गावात खाऊची दुकानं असतात, तुम्हाला ती दिसतील, तुम्ही बघायचं पण खाऊ नाही मागायचा, अशी आमची समजूत ती काढत होती. मग मधल्या काळामध्ये भरपूर वर्ष झाली, मी शहराच्या गावी आलो, शिकलो, नोकरीला लागलो, मोठा झालो, पण तो विचार बीज रूपाने कुठेतरी मनात असावा. आणि म्हणून ती कविता अचानक एक दिवशी माझ्याकडून लिहून झाली की इतकी का सजवतात मिठाईची दुकानं हे लोक, इतकी का सजवतात मिठाईचे दुकानं हे लोक, या रस्त्यानं गरिबांची मुलंही शाळेत जातात, हे त्यांना माहित नाही का? फार आतड्याला बोचणारे शब्द आहे. कवितेचं तेच तर वैशिष्ट्य आहे. कविता ही धारदार शास्त्रासारखी असते, ती थेट जाते. एक वेगळंच अर्थशास्त्र, एक वेगळंच भावनेचं संवेदन कविता प्रकट करते. खरंय, शब्दांनी कमी असेल पण जे 200 पृष्ठात मावणार नाही ते आपण अगदी 4, 7, 8 शब्दात सांगू शकतात. ही कवितेची केवढी मोठी व्याप्ती आहे. तीच कवितेची शक्ती आहे. आधी केले बीज ना समग भोगिले कधीच, 2 वाक्य सांगतो तुकाराम, पण जीवनाचं तत्वज्ञान आपल्यासमोर 2 ओळी. तुमचा तुकाराम पण खूप आवडता कवी आहे. परवा एक कविता मी टाकली ना तुकारामाची. बरोबर. नाही, आपण आंबणेरच्या व्याख्यान ऐकायला आलो होतो आपलं, अतिशय सुंदर झालं होतं व्याख्यान. पु ल देशपांडे, हिंदीतले काही साहित्यिक, प्रेमचंद हे असे दाखले देत देत आपण रवींद्रनाथ टागोर यांचे सगळे संदर्भ देत देत आपण संत तुकारामाबद्दल पण खूप छान बोलला होता. माझ्या ते लक्षात. मला आपल्याला आणखी एका नात्यातल्या एका वेगळ्या पदराविषयी, एका वेगळ्या बाजूविषयी, वेगळ्या पैलूविषयी काही विचारायचं आहे. आपली कविता मागे व्हिडिओमध्ये त्या प्रसिद्ध मधुराणी प्रभुलकर यांनी शर्वरी जमेनीस त्या किती सुंदर कविता म्हणतात, किती छान सादर करतात. सादरीकरण त्यांचा प्रतिम. त्यांनी मराठीतल्या काही निवडक कवींच्या कविता अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सादर केल्या आणि मला त्यांचं काम खूप आवडलंय. मी त्यांना मनोमनी नमस्कार करतो. मी कवितेचं पान नावाचं त्यांचं वेब सिरीज आहे. त्याचं झालं असं की ही जी दागिना नावाची माझी कविता आहे ती फार प्रसिद्ध. तर ती प्रशांतने त्याच्या संग्रहामध्ये घेतली आईच्या कवितांच्या. ती चित्रा क्षीरसागर म्हणून बीडच्या कवयित्री आहे. तर त्यांनी त्यांच्या संकलनामध्ये घेतली. तो संग्रह शर्वरी जमिनीसकडे गेला आणि तिला त्या संग्रहातली दागिना कविता खूप आवडली. शर्वरीने मधुराणीला सांगितलं आणि दोघींनी सादर केली. म्हणजे मधुराणी कविता सादर केली आणि शर्वरीने कथक नृत्य केले तिच्यावर आणि ती त्यांनी व्हॉट्सअपला टाकली, युट्यूबला टाकली. मी खूप जणांना पाठवलं सुद्धा. किती आवडतं होते, किती आवडतं. तुम्हाला दागिना सुचली कशी कविता? नाही, आणि त्या कवितेचे लाखो शेअर झाले आणि हजारो लोकांनी ती कविता एकमेकांना सांगितली. आहेच ती कविता. त्यामुळे काय झालं की त्या कवितेने पण मला मोठं नाव मिळालं. खरं म्हणजे सर महाराष्ट्र टाइम्सला आली ती ना आधी, मोठ्याच्या दिवाळ्यांकामध्ये ती पहिल्यांदा प्रसिद्ध झाली. मला वाटतं 92-93 ची घटना असेल. तेव्हा शंकर वैद्यांनी त्या वर्षातली त्यांना आवडलेली सर्वोत्तम कविता म्हणून
मला खास सांगितलं होतं ती, त्यांनी वाचली होती. शंकर त्या कवितेची निर्मिती प्रक्रिया अशी उलगडता येणार नाही, पण एक छोटी घटना घडली होती त्या कवितेच्या मागे. आम्ही एखादं बीच पडतं आणि त्यातून राईट बी पडतं विचारांचं, आपण त्या बीवर विचारांवर विचार करतो आणि आपसुक एखादी कविता येते. अर्थात एखादा विचार मनात येणं आणि त्याची कविता होणं याला किती कालावधी लागेल सांगता येत नाही. कदाचित लगेच पण होईल, कदाचित वर्ष 2 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष, ते मनाच्या अवस्थेवर अवलंबून आहे. ते दागिना कवितेचं झालं असं की माझी जी मुलगी सई ती छोटी होती बालवाडीमध्ये, ती शाळेतून एकदा घरी आली आणि म्हणाली, आई ग तुला बाईंनी उद्या शाळेत बोलवलेलं आहे. आता एवढं ठीक होतं, बाईंनी शाळेत बोलवलं, पण नंतर खास मान वळून ती म्हणाली, चांगली साडी नेसून ये बरं का, चांगली साडी नेसून ये बरं का. म्हणजे तिच्या मनामध्ये की तिच्या मैत्रिणी बघतील आईला तर आपली आई छान दिसली पाहिजे, हे की नाही, असं काहीतरी बालसुलभ मनावर चाललेलं असतं. तर माझ्या मनात असा विचार आला की खूप गरीब घरातली जी छोटी मुलगी आहे ती आईकडे कसं बघत असेल. इतर बायकांच्या अंगावरती दागिने बघत असेल, पण आपल्या आईच्या अंगावर दागिने नाही, बरोबर आहे की नाही. मग तेव्हा ती त्या मनामध्ये काय चाललेलं असेल. तर आई आणि मुलीचा, खूप गरीब घरामधल्या आई आणि मुलीचा संवाद हा त्या कवितेचा मूळ विषय आहे. मुलगी बालसुलभ प्रश्न विचारते आईला आणि आई तिला तशीच उत्तर देते, कारण आई जगातलं सगळ्यात मोठे विद्यापीठ आहे की नाही. आईकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं असतात. लहानपणी कुठलाही प्रश्न पडला की पहिल्यांदा आईला विचारतो आपण, तर आईने दिलेली ती उत्तरं ती मोठी मार्मिक आहे आणि त्या कवितेचं तेच वैशिष्ट्य आहे. तर आपण थेट कविता बघूया. आम्हाला इतकं भाग्य आहे की स्वतः कवीशी बोलतोय आम्ही, त्यामुळे आपण ऐकवाच ते आम्हाला. तर दागिना असं म्हटलंय. ओके, कविता अशी आहे. ती म्हणाली आईला, छोटी मुलगी बोलते आईशी, ती म्हणाली आईला, आई ग तू अंगठी का नाही घालत हिऱ्याची छान छान खड्याची. ती म्हणाली आईला, आई ग तू अंगठी का नाही घालत हिऱ्याची छान छान खड्याची. आई म्हणाली, बाळ तूच धर माझं बोट तुझ्या हातात. आई म्हणाली, बाळ तूच धर माझं बोट तुझ्या हातात, लपेट तुझी इवली नाचरी कोळी बोट माझ्या बोटाभोवती. लपेट तुझी इवली नाचरी कोळी बोट माझ्या बोटाभोवती, हीच तर जगातली सगळ्यात मौल्यवान अंगठी. किती सुंदर, किती सुंदर. ती म्हणाली आईला, आई ग तू अंगठी का नाही घालत हिऱ्याची छान छान खड्याची. आई म्हणाली, बाळ तूच धर माझं बोट तुझ्या हातात, लपेट तुझी इवली नाचरी कोळी बोट माझ्या बोटाभोवती, हीच तर जगातली सगळ्यात मौल्यवान अंगठी. ती पुन्हा म्हणाली, आई तू माळ का नाही घालत पिवळी धम्म सोन्याची गळा भरून. ती म्हणाली, आई तू माळ का नाही घालत पिवळी धम्म सोन्याची गळा भरून. आई म्हणाली, बछड्या तूच मार माझ्या गळ्याला घट्ट मिठी. आई म्हणाली, बछड्या तूच मार माझ्या गळ्याला घट्ट मिठी आणि धडधडू दे तुझं इवलं हृदय माझ्या वक्षावर. यापेक्षा मौल्यवान नाही बरं दुसरा कुठला दागिना. आई यापेक्षा मौल्यवान नाही बरं दुसरा कुठला दागिना. तिने धरले आईचे बोट आपल्या बाळ हातात, तिने धरले आईचे बोट आपल्या बाळ हातात आणि मारली घट्ट मिठी आईच्या गळ्याला. आणि मारली घट्ट मिठी आईच्या गळ्याला. तेव्हा सांडत राहिले शुभ्र मोती आईच्या पापण्यांमधून तिच्या काळ्याभोर केसांवर. तेव्हा सांडत राहिले शुभ्र मोती आईच्या पापण्यांमधून तिच्या काळ्याभोर केसांवर. आई म्हणाली, आता आई काय म्हणाली महत्वाचं, आई म्हणाली, आपल्या आतून जे उगवून येतात तेच दागिने ल्यावेनी सजावे. आई म्हणाली, आपल्या आतून जे उगवून येतात तेच दागिने ल्यावेनी सजावे. दुसऱ्या झाडाची फुलं माळून, दुसऱ्या झाडाची फुलं माळून एखादं झाड सजल्याचं एकही उदाहरण विश्वाच्या इतिहासात नाही असं म्हणाली आणि सांगत राहिली आई, असं म्हणाली आणि सांगत राहिली आई. अशा प्रकारची ती कविता आहे. शेवट किती उंचीला गेलाय. आता या शेवटच्या ज्या 3-4 ओळी आहेत, या जसं आई काही मुलीला सांगते, तिच्या त्या भावना व्यक्त करताना कदाचित आईला हे माहिती असेल नसेल की आपल्या लेकीला हे सगळे शब्द समजतील की माहित नाही, पण तिचं मन भरून आल्यावर ती असंच म्हणणार की लेकीला तिला समजावायचंय. पण एका बाजूला कवी सुद्धा समाजाची आई कसा होतो हे मला या वाचनातून लक्षात येतं. म्हणजे ज्यावेळी मी कविता वाचली, मी कुठे वाचली ते सांगतो. पहिल्यांदा पाहिली ती तुम्ही स्वतः संपादित केलेल्या मधमाशी या अतिशय सुंदर दिवाळी अंक. काय सुंदर अंक असायचा तो, मुखपृष्ठापासून तर मलपृष्ठापर्यंत. म्हणजे आजपर्यंत तर माझं सगळं लक्षात आहे. आपण एक पाटी दिली होती, त्यावरती अनुक्रमणिका होती, छान लेखक कवींची नावं, क्रेडिट पेज ते, आणि खाली लिहिलेलं होतं छान, हीच ती पाटी.
जिच्यावर गिरवलं प्रत्येकाने आपलं पहिलं हस्ताक्षर. मी अनेक कार्यक्रमात हे बोललेलो आहे आणि आमच्या शैक्षणिक संस्थांमध्ये सुद्धा ह्या आपल्या सुंदर संकल्पना, हे सुंदर शब्द कुठे ना कुठे उपयोगात आणलेले. तुम्ही अक्षरू पण काही सुरू केलं तर काय होतं? काय प्रयोग होता? म्हणजे कसं सुरुवातीचे दिवस होते, कवी मित्र आम्ही एकत्र यायचो, काहीतरी कवितेसाठी करावं असं मनामध्ये एक उर्मी होती. त्यातून आम्ही अक्षरू, एक अक्षराला लघुरू, अक्षरू या नावाने एक अंतर्देशीय पत्रावरचा एक अंक काढायचा. ते लघु अनियतकालिक होतं. अंतर्देशीय पत्रावर छापायचं. साधारण 4 एका बाजूला आणि दुसऱ्या अर्ध्या बाजूला 2 कविता यायच्या त्या. आणि आम्ही आवर्जून त्याच्यामध्ये अनुवादित कविता एक छापायचो दुसऱ्या भाषेतली. कारण आपल्या भाषेत तर आपण वाचतोच, पण अनुवादाने इतर भाषांमध्ये काय चाललेलं आहे ते आपल्या मंडळींना सगळ्यांना लक्षात यावं म्हणून आम्ही अनुवाद छापायचो मागच्या बाजूला. तर त्याचे साधारण 20-25 अंक निघाले आमचे. अंतर्देशीय पत्र होतं साधं ते अक्षरू, पण ते अजूनही स्मरणात आहे, अनेकांच्या स्मरणात आहे, अनेकांच्या. मला आपल्याला एक गोष्ट अजून आवर्जून विचारायची. मी ठरवलं होतं की आता मी जळगावहून आलोय आणि जळगावशी आपलं एक वेगळं, म्हणजे तसं तर तुम्ही जळगावचे जावईच आहात, ते नातं सगळ्यात भावनात्मक आहे, पण त्याच्या पलीकडे आपण जळगावला प्राध्यापक होता, पण जळगावला शिक्षणासाठी पण होता. एकूण ह्या सगळ्या वातावरणात कुठे ना कुठे साहित्याशी आपला संबंध, त्यावेळी मराठीचे प्राध्यापक असताना तर 24 तास येणार, त्या बाबतीत प्रश्न नाही. काव्य वाचनाचा कार्यक्रम असला तर आपण आधी त्याची पूर्ण तयारी करतात. व्याख्यानाचेही वेळ मी पाहिलं, ते मला सगळं जाणवलं लगेच, तो प्रश्नच नाही. पण जळगावच्या त्या वातावरणाचा, त्यावेळेचा काही संदर्भ किंवा त्यावेळेच्या काही आठवणी आम्हाला शेअर करा, माझी विनंती. मी जळगावशी तर माझं नातं म्हणजे मी जळगावच प्रोडक्ट आहे असं समजा तुम्ही. कसं? कारण वडील माझे जळगावचे, यावलचे. अच्छा. आई भुसावळची. त्यामुळे तसं मी मूळ जळगावचं, पण जन्म, लहानपण, शिक्षण सगळं नाशिक जिल्ह्यामध्ये झालेलं. बर. ओके. पण मी 10वी पास झालो आणि जळगाव पॉलिटेक्निकला 3 वर्ष मी तेव्हा होतो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा करण्यासाठी. तर त्या 3 वर्षामध्ये सुद्धा अनेक साहित्यिक उपक्रम मी तिथे स्वतः हजर राहिलेलो आहे. म्हणजे तेव्हा जळगावला साहित्य संमेलन झालं होतं. शंकरराव खरातांचे अध्यक्ष, तराळ अंतराळमध्ये ते अध्यक्ष होते. त्या साहित्य संमेलनावर पूर्ण वेळा मी उपस्थित होतो. तेव्हाही संस्कार झाले साहित्याचे. नंतर सुरेश भट एकदा जळगावला आले होते, त्या तुमच्या पंजाबराव कृषी सभागृहात तिथे त्यांची मैफिल पहिल्यांदा सुरेश भटांना मी असं समोर बसून ऐकलं होतं. जोरदार गजलेचा प्रोग्राम तो एक ऐकला. जळगावमध्ये विविध साहित्यिक उपक्रम व्हायचे त्या काळामध्ये, ते आम्ही अटेंड करायचो. आणि जेव्हा मी क्रॉम्प्टनचा जॉब माझा 15 वर्षाच्या नोकरीनंतर गेला, तेव्हा मी 2 वर्ष जळगावच्या महिला कॉलेजचा प्राध्यापक होतो. त्या काळात मी अनेक उपक्रम केले. म्हणजे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त गेल्या 10 वर्षातली पुस्तक आहे, त्या पुस्तकांच्या लेखकांना बोलून एक परिसंवाद आम्ही घेतला होता. किती सुंदर. ते अविस्मरणीय असा तो कार्यक्रम झाला होता. आणि नंतर सगळ्या माझ्या विद्यार्थ्यांकडून महाराष्ट्रातल्या नामवंत साहित्यिकांना पत्र लिहून पत्रव्यवहार त्यांना करायला लावला आणि त्या सगळ्यांची उत्तर आली. त्याचं एक प्रदर्शन माझ्या कॉलेजमध्ये मी भरवलं होतं. येस. म्हणजे आपल्याला वैयक्तिक आवड असणं, हो, पण ती आवड एक शिक्षक या नात्यानं, प्राध्यापक या नात्यानं आपल्या विद्यार्थ्यांची रुची अभिरुची घडावी, त्यांची जडणघडण योग्य दिशेने व्हावी, यासाठी एक वाङ्मयाचा विद्यार्थी म्हणून जे जे काही छान करता येईल त्या काळामध्ये आपण नक्की केलेलं आहे. ते अर्थात आपलं पण वाढ आणि विकासाचाच भाग आहे, ती आपलीच गरज असते. म्हणजे तेव्हा मी मुलींकडून मराठीची उत्तम 50 पुस्तकं वाचून घेतली. दर सोमवारी पुस्तक बदलावायचं प्रत्येक मुलीला. आणि मी 50 पुस्तकांची यादी दिली होती. रारंग ढांग उदाहरणार्थ, एक होता कॉर्बर, अशी पुस्तकं. तर मुलींना वाचनाची आवड निर्माण करणे सगळ्यात चांगली गोष्ट. मला नाही वाटत त्या मुली विसरतील. म्हणजे अजूनही किती वर्षांनी लक्षात आहे त्यांच्या. मुळात शिक्षक वाचणारा असेल तर विद्यार्थी पण वाचतात. खरं, त्याचं सुद्धा हे एक चांगलं उदाहरण आहे. म्हणजे आपल्या मुलाखतीच्या दृष्टीने सुद्धा मला असं वाटतंय जमेची आणि सुंदर बाजू हा थोडा वेगळा पैलू आहे. मला आणखी विचारायचं आहे आपल्याला, आपल्या कवितेत स्त्रियांच्या संदर्भात, महिलांच्या संदर्भात फार वेगळ्या अशा प्रकारच्या दुःख, वेदना, वेणा तर आहेच, तर जीवनानुभवाचा भागच आहे. पण आपण थोडं स्त्रियांच्या जगण्याविषयीचे काही वेगवेगळे पैलू आपल्या कवितेतून येतात, त्यातले काही कविता आम्हाला. खरं म्हणजे स्त्री आणि पुरुष आणि वगैरे असं द्वैत काही माझ्या मनामध्ये नाहीये. याचं कारण बघा, माझी आई स्त्री असेल पण मी पुरुष, मी तिच्या पोटातून आलोय, बरोबर, आणि माझी मुलगी स्त्री आहे आणि तिला समजा उद्या मुलगा झाला, कोण स्त्री कोण पुरुष हे एकमेकातून उलगडत जाणार असं काहीतरी निसर्गाचं चिरंतन रहस्य आहे, बरोबर आहे की नाही. आणि पुरुष जरी आपण असूया तरी सुद्धा स्त्रीचा आपल्या अस्तित्वामध्ये फार महत्वाचा आणि मोलाचा वाटा आहे. की आपण जन्मच मुळात तिच्या पोटातून घेतो, बरोबर आहे की नाही.
आणि तिच्या सोबत आयुष्य घालवतो आणि तिला जन्माला घालतो. म्हणजे एक प्रकारे ती आपल्या मनात, विचारात, आत्म्यात, शरीरात सगळीकडे बरोबरीची भागीदार आहे. पुरुषामध्ये स्त्री लपलेली असते, स्त्रीमध्ये पुरुष लपलेला असतो. बरोबर आहे की? त्याच्यामुळे स्त्रीवर कविता लिहिली नाही असं क्वचित कवी असेल, कारण तो आईवर लिहितोच, प्रेमावर लिहितो. बरोबर आहे की? तर या ज्या स्त्रियांवरच्या माझ्या कविता आहेत त्या माझे उला हस्ताक्षरमध्ये आहेत. आणि आता कविता म्हणजे कबरमध्ये सुद्धा संदर्भ आलेला आहे. याचे एक आयामच केलेला आहे मी बाईच्या कविता नावाने. ती वेळची कविता असते, बाई सजते. कुठली बाई जगामध्ये बाई सजते तेव्हा दुःख कुठे लपवते. अवघड प्रश्न. किंवा लावलात कान कुठल्याही बाईच्या काळजाला आज, लावलात कान कुठल्याही बाईच्या काळजाला आज, तर ऐकू येईल शतकांपासूनच्या दुःख समुद्राची गाज. शेवट किती वेगळ्या उंचीवर आणि मोठाच परिमाण देऊन जातो. हे कवितेने दिलंच पाहिजे ना. कविता 2 ओळीची 2.5 ओळीची असू द्या, पण कवितेने ते दिलं पाहिजे या मताचा मी. म्हणजे जिंदगी क्या है जादू का खिलौना है, मेरी जाए तो मिट्टी है, खो जाए तो सोना है. ही जी ताकद आहे शब्दांची, बरोबर किती सुंदर आहे. हे हिंदीत आणि कुठे जातो इतर भाषांमध्ये. अमृता प्रीतम घ्या, वैशिक बद्र घ्या, दुष्यंत कुमार घ्या, 2 ओळीमध्ये तुम्हाला जीवनाचं सार सांगून जातो. मला वाटतं कवीचं वैशिष्ट्य खूप शब्द वापरायची कवीला गरज नसते. आता याच्यात कविता आहे कबरमध्ये माझी, तुम्हाला ऐकायला मला आवडेल. मी एक बिन महत्वाचा माणूस, महत्वाचं काही बोलू पाहतोय. मी एक बिन महत्वाचा माणूस, महत्वाचं काही बोलू पाहतोय. पण काही महत्वाचे लोक काही बिन महत्वाचं बोलत आहेत. पण काही महत्वाचे लोक काही बिन महत्वाचं बोलत आहेत आणि त्यांचंच ऐकण्याची सक्ती केली गेली माझ्यावर. इथं त्या काळाची आणि त्या परिस्थितीची जरब आहे आपल्यावर, दाब आहे. त्या टाचेखाली, त्या दाबेखाली कुठेतरी कवी गुदमरतोय प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि प्रत्येक क्षेत्रात त्यातून पण येतं असं. खरंय. बाईपणाच्या कविता, जन्म घेते, लहानची मोठी होते, लग्न होतं, म्हातारी होते. त्या टप्प्यांवरचे वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळी दुःख तिला कशी वेडून असतात. बरोबर. ओके. अगदी. की उजवलं मला सजवले अंगोपांगी. उजवणं म्हणजे लग्न करणं. उजवले मला सजवले अंगोपांगी, भाळावर गोंधली मी विंचवाची नांगी. कुंकवाला विंचवाची नांगी म्हटलंय कारण ते डंख मारतं आयुष्यभर. खरंय. भाळावर गोंधली मी विंचवाची नांगी, माय बाप गणगोत झाले दूर दूर, आंधळ मी दिले तेव्हा वाळवी लावून वाळवी. माय बाप गणगोत झाले दूर दूर, आंधळ मी दिले तेव्हा वाळवी लावूर. मनातले राघू उंच उडवून या गेले, मनातले राघू उंच उडवून या गेले, पिंपळाचे पान पान झडून या गेले. किती घालू कशी घालू आसवांचे सडे, किती घालू कसे घालू आसवांचे सडे, मायाबाई पुन्हा गेले अंगणाला तडे. रांगोळीच्या ठिपक्यांचे कसे व्रण झाले, रांगोळीच्या ठिपक्यांचे कसे व्रण झाले, एक एक क्षण आले आणि घण झाले. वाकू वाकू येता येता पिचली कंबर, वाकू वाकू येता येता पिचली कंबर, कुणाच्याच गावी नाही बाईचा हंबर. भिंत भिंत दिशा झाली आढ्याचे अंबर, भिंत भिंत दिशा झाली आढ्याचे अंबर. नेसुनिया दुःख फिरे जन्म दिगंबर, नेसुनिया दुःख फिरे जन्म दिगंबर. तर दुःख नेसून विंचवाची नांगी कपाळावर गोंधून रांगोळीच्या ठिपक्यांचे तिने गोंधन करून, बरोबर की नाही, हे सगळं दुःखाचं प्रतिमांकित तिचं एक रूप मी इथे व्यक्त केलं. मग आता ती म्हातारी झाली, मग दुःख संपलं का, तर दुःखाची वेगळी बाजू समोर येते. कविता अशी आहे की सोसताना पोसल्या मी जीव घेण्या वेळा, सोसताना पोसल्या मी जीव घेण्या वेळा, पाजिले मी दूध त्याने उगाराला फणा. स्वतःच्या पोटच्या पोराकडूनचे आईचे जे काही दाहक अनुभव आहे ते या कवितेत येतात. की सोसताना पोसल्या मी जीव घेण्या वेळा, पाजिले मी दूध त्याने उगारला फणा. कवटाळी उभे जग विसरुनी नाळ, कवटाळी उभे जग विसरुनी नाळ, आतड्यांच्या आत केला ज्याचा मी सांभाळ, आतड्यांच्या आत केला ज्याचा मी सांभाळ. त्याचे जग हिरवळ उजाड मी माळ, त्याचे जग हिरवळ उजाड मी माळ. दिसेनासा त्याला माझ्या उरातला जाळ, दिसेनासा त्याला माझ्या उरातला जाळ. जखमांनी भरलेली आयुष्याची सांज, ही संध्याकाळ कशी आहे तर जखमांनी भरलेली आयुष्याची सांज.
जन्मविले पोर तरी म्हणा मला वांझर, जन्मविले पोर तरी म्हणा मला वांझर. या वांझ शब्दाला किती किती वेदना आहे आणि किती आपल्या लोकभाषेमध्ये वेगळ्याच पद्धतीने त्याकडे पाहिलं जातं. ते आपण बरोबर त्या एका शब्दात ते दुःख ती वेदना बरोबर आहे. आईला तुम्ही देवाऱ्यात ठेवलं, पण ती आई असूनही तिचं जे दुःख आहे ते किती दाहक आहे याच्याकडे लक्ष देत नाही. आई म्हणून तिचे स्तोत्र, मनमंगल स्तोत्र, तिच्या आरत्या, बरोबर की नाही, परमेश्वराचं दुसरं रूप त्या आईच्याच वाट्याला तिच्या उतार वयामध्ये पुढच्या पिढीकडून काय येतं आणि हे दाहक वास्तव आहे. ही कवीची कल्पना नाही. अगदी समाजामध्ये जे घडतंय पाहतोय आपण, फक्त ते जसंच्या तसं न मांडता कवीला कवीच्या पद्धतीने व्यक्त व्हावंसं वाटतं, त्यामुळे त्याचं भाषिक स्वरूप बदलतं. खरंय असं ते म्हणता येईल. बिलकुल. आणखी एक मला असा संदर्भ आठवला आता मग अशी आपण वाचत असताना, रांगोळ्या आणि ठिपक्यांचं प्रतिकात्मक आपण वर्णन करत होतो. अशा कशा स्त्रियांना रांगोळ्या काढता तुम्ही. कवीवर नेमाडे सर किती सुंदर लिहिलंय, भालचंद्र नेमाडे सरांनी किती छान लिहिलंय. आणि मध्यंतरी आपण नेमाडे सरांशी खूप छान सुसंवाद साधला होता आणि त्यावेळी योगायोगानं मी सुद्धा त्या एकूण संवादाच्या वेळी उपस्थित होतो. आपल्या कवितांवर ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त पद्मश्री भालचंद्र नेमाडे सरांचं सुद्धा पत्र आलं होतं. असं त्यावेळी आपल्या दोघांच्या संवादातून मला कळालं. काय नेमकं सर ते, म्हणजे काय विषय होता तो. नाही, झालं असं की माझा मित्र नामदेव कोळी त्याने मला एक पत्र लिहिलं. अच्छा. की नेमाडे सरांना तुझ्या अलीकडच्या 25 कविता पाठव. तर म्हटलं कशासाठी, तर म्हणे तू पाठव. मी बोललोय सरांशी आणि सरांनी मला सांगितलं की संजयला निरोप. मग मी एक नव्या माझ्या अलीकडच्या म्हणजे कबर नंतरच्या, हस्ताक्षर नंतरच्या एक 25-30 कविता सरांना पाठवून दिल्या आणि सरांचं अप्रतिम पत्र आलं मला की संजय मला तुझ्या कविता अगदी पोटातून आवडल्या वगैरे. आणि मग तो रेफरन्स माझ्याकडे होता. म्हणजे हस्ताक्षर आलं तेव्हा माझा सरांची परिचय नव्हता, पण कबर आल्यानंतर मी कबर त्यांना पोस्टाने पाठवलं आणि त्यांना कबर मिळाल्यानंतर कवितात माझी कबर त्यांनी मला लगेच पत्र लिहिलं. 4-5 दिवशी माझ्या हातात पत्र होतं. तर त्यांना त्या कविता खूप आवडल्या, ते त्याने पत्रामध्ये लिहिलंय आणि संग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये आपण त्यांचं पत्र टाकलेलं आहे. तर त्यांनी कवितांना अत्यंत चांगल्या पद्धतीने माझी शाबासकी दिली आणि ते खरं संचित आहे कवितेचं. नेमाडे सरांसारखी किंवा म्हणजे अशी इतकी मोठी दिग्गज माणसं ज्यावेळी आपल्या कवितेला दाद देतात, तेव्हा आपल्या कवितेवर मनापासून प्रेम करणारी आमच्यासारखी माणसं सुद्धा खूप आनंदून जातात, खुश होतात. आणि म्हणून मला हा मुलाखतीत मी हा संदर्भ ओला, मला असं खरोखर मन भरून आलं की आपल्या मित्राच्या या कवितेला ज्ञानपीठाने सुद्धा एक दाद दिलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं बरं का की आपल्या तिसरा संग्रह आहे तोही मराठीतला ह्या 2 संग्रहाप्रमाणेच महत्वपूर्ण संग्रह. अंमळनेरला जे आपलं व्याख्यान झालं होतं आणि तत्पूर्वी काव्यवाचन झालं होतं, त्यावेळी आपण एक कविता एक अशी ऐकवली होती की साहेबाच्या घरातली स्त्री वेगळ्या पद्धतीची आणि त्याच्याकडे काम करणारी कामवाली म्हणजे तिच्यापेक्षा वेगवेगळ्या दृष्टीने उजवी कशी, ती जरा एक कविता. मोलकरणीची कविता फार वेगळी कविता आहे मराठीतली. नाही कसं आहे, मी असा विचार केला की आपण श्रीमंती आणि गरिबी पैशामध्ये पोहोचतो. ती कल्पना कशी सांगू का, समजा बघा निसर्गानं सगळ्यांना काही सारखं दिलेलं नाही, प्रत्येकाला वेगळं दिलेलं आहे. अगदी मूळ विचार आहे. म्हणजे मोराला समजा मोर पिसारा दिला पण कुरूप पाय मोराकडे, कोकिळेला आवाज दिला पण रंग तिचा काय, पण मोराला आवाज दिला नाही आणि कोकिळेला मोरपीस दिलेला नाही. अगदी. किंवा अजून सोपं सांगायचं तर हत्ती किती मोठा आहे आणि मुंगी केवढी आहे, छोटी. हत्ती मोठाच आहे की नाही, पण हत्तीपेक्षा मुंगीला काहीतरी जास्त दिलंय. काय दिलंय, तर हत्तीला 4 पाय, मुंगीला 6 पाय. निसर्ग अद्भुत आहे. निसर्ग. तर आपण माणसं सुद्धा काय विचार करतो, श्रीमंती आणि गरिबी हा फक्त पैसे, अडके, मालमत्ता, बरोबर नाही, स्थावर, जंगम, इस्टेट असं काही नाही. प्रत्येकाला वेगळं दिलंय माणसाने. हा विचार असा आहे, कवितेचं शीर्षक आहे की सगळ्या सुखांवर नसते गव्हर्नरची सही. काय शीर्षक आहे. सगळ्या सुखांवर नसते गव्हर्नरची सही शीर्षक आहे. कविता अशी आहे की मॉल समोरच्या भिकारणीचे केस केवढे लांब सडक, मॉल समोरच्या भिकारणीचे केस केवढे लांब सडक आणि कार मधून उतरणाऱ्या मॅडमचं केस उंदराची शेपूट. मग याच्याकडे कार आहे, तिच्याकडे केस आहे. बघा कोणाकडे काय येतं. मॉल समोरच्या भिकारणीचे केस केवढे लांब सडक, कार मधून उतरणाऱ्या मॅडमचे केस उंदराचे शेपूट. कामवाली बाई किती तजेलदार, ताज्या मेथीच्या जुडीसारखी. एक चैतन्य तिच्या चेहऱ्यावर. काम करणारी मोलकरीण. कामवाली बाई किती तजेलदार, ताज्या मेथीच्या जुडीसारखी
आणि मालकीनबाई नुसतीच रोगट, सगळ्या आजारांचं माहेरघर. घर म्हणजे छोटा दवाखानाच असतो ना, हजार प्रकारचे औषध अनेक घरात येत असतात. मोलकर्णीच्या देहाला सफरचंदाची गोलाई, मोलकर्णीच्या देहाला सफरचंदाची गोलाई आणि मर्सिडीज वाली एकदम उसाचं चिपार. कुणाकडे आहे जीवन? त्या मोलकर्णीकडे आहे. बरोबर. ओके. मोठ्या साहेबांच्या बायकोला होत नाही मूल, किती झाले वैद्य हकीम गंडे दोरे. बरोबर. मोठ्या साहेबांच्या बायकोला होत नाही मूल, किती झाले वैद्य हकीम गंडे दोरे. आणि फुटपाथच्या बाजूला भरलोय गोकुळ, रस्त्याच्या कडेला केवढा किलबिलाट. हो ना, पाहतो आपण. खरं म्हणजे करोडो रुपयाची संपत्ती असलेल्या माणसाच्या घरात मूल नसतं बऱ्याचदा, आणि भिकाऱ्याकडे मुलांचं केवढं लेंडार असतं, गोकुळ असतं. मोठ्या साहेबाच्या बायकोला होत नाही मूल, किती झाले वैद्य हकीम गंडे दोरे. आणि फुटपाथच्या बाजूला भरले गोकुळ, रस्त्याच्या कडेला केवढा किलबिलाट. झोपेच्या गोळ्यांचा वाढतच चाललाय खप. हो, झोप हरवली ना, झोपेच्या गोळ्यांचा वाढतच चाललाय खप. आणि लोकल चालली धाडधाड, फाटके लोक डाराडूर फलाटावर. एवढा आवाज आहे स्टेशन मध्ये, पण त्यांना झोप लागलेली आणि त्यांना झोप येत नाही, झोपेच्या गोळ्या घेत आहे. 2 टोकं घेतली. ओके. फाटके लोक डाराडूर फलाटावर. ड्रायव्हरचे केस कसे झुपकेदार. आणि साहेब फिरवतायत टाकलावून हात वारंवार. कोणत्या तराजू श्रीमंती मोजताय तुम्ही मालक. आता शेवटी कमी समराईज करतोय की कोणत्या तराजूत श्रीमंती मोजताय तुम्ही मालक. मावत नाही सगळं जगणं नोटांमध्ये, मावत नाही सगळं जगणं नोटांमध्ये. सगळ्या सुखांवर नसते गव्हर्नरची सही, सगळ्या सुखांवर नसते गव्हर्नरची सही. काही आनंद लपलेले असतात आस्वातही, काही आनंद लपलेले असतात आस्वातही. अशा प्रकारची ते मार्मिक कविता आहे. जेव्हा एकूण या सगळ्या कविता आणि हे सगळं भावविश्व पाहिलं ना, किंवा या नात्यांसंदर्भातले आपले उद्गार, त्यावरचं आपलं लिखाण, त्यावरचं सादरीकरण आणि त्याला जोडून येणारं आपलं थोडंसं गद्य विवेचन, अप्रोच लक्षात येतो. कवीला आपल्यासह हे जग आनंदी, सुखी, समाधानी, निकोप, निरोगी राहावं, त्याचं हे चालतं बोलतं पसायदान. हे पसायदान किंवा जगातल्या कुठल्याही धर्माची, संस्कृतीची प्रार्थना ते 4 मिनिटांसाठी म्हणून मोकळं होणारे अनेक लोक आहेत. बरोबर. पण ती कृतीत आणणं आणि ते आपल्या जे काही आपल्याला निसर्गानं प्रतिभेनं मिळालेलं आहे, तुम्हाला ज्याप्रमाणे कविता लिहिता येतात, छान साहित्य लिहिता येतं, काही सांगता येतं, त्यातून ते आपण बरोबर प्रकट करत असतात, त्यातून ते गुंफत असतात. ही अतिशय एक माणूस म्हणून सुद्धा सच्चाई आहे आणि चांगली बाब, असं मला असं वाटतं. मोलाची बाब आहे. आपल्या या एकूण साहित्याच्या वाटचालीमध्ये काही असे पुरस्काराचे क्षण सांगा की त्यावेळी त्या कार्यक्रमात किंवा त्या एकूण सोहळ्यामध्ये जी काही आपल्या मनावर ती आठवण राहून गेली, त्याची जी छाप पडली ती कायमची, सांगण्यासारखा असा एखादा किस्सा. म्हणजे मी असं ऐकलंय की आपल्याला महाराष्ट्रातला मिळालेच पुरस्कार, पण राशीनकर हा मध्य प्रदेशातला सुद्धा एक पुरस्कार मिळालेला आहे. अशा अनेक असतील म्हणजे, पण आपल्या मनात असलेले, कारण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातले आपण निमंत्रित कवी आहात, त्यामुळे अनेक ठिकाणी जाणं येणं आपलं आहेच. काही संस्मरणीय आठवण सांगता येतील. खरं म्हणजे पुरस्कार हे म्हणजे प्रवाशाला रस्त्यात भेटलेल्या झाडासारखे आहेत. त्याने सावली खाली थोडा विश्राम करावा आणि पुन्हा उन्हातल्या प्रवासाला सुरुवात करावी. त्याच्यामुळे पुरस्कार म्हटलं तर महत्वाचे असतात, पण ते मनावर घ्यायचे नसतात. अच्छा. हा, याचं कारण पुरस्कारामध्ये कवी थबकला, थांबला की त्याच्या निर्मितीवर त्याचा परिणाम होता. म्हणजे अहंकार किंवा मग पुरस्कारासाठी लिहिणं. बरोबर आहे की नाही? आता तुम्ही म्हणाल तर माझ्या हस्ताक्षरला एक महाराष्ट्रातले महत्वाचे 12-15 पुरस्कार मिळालेले, म्हणजे विशाखा पुरस्कार मिळालेला आहे, औदुंबरचा सुधांशू पुरस्कार मिळालेला आहे, किंवा माझा कवितात्माची कबरला जवळजवळ 28-29 पुरस्कार मिळाले, छोटे मोठे, आणि महाराष्ट्र बाहेरची पण मिळाले, आहे की नाही? तर आपण ज्याला पुरस्कार समजतो त्यालाच फक्त मी पुरस्कार मानत नाही. मला पुरस्कारापेक्षा वेगळे पुरस्कार पण मिळालेले. काही उदाहरण? आमचे उदाहरणार्थ आमचे डॉक्टर किबे नावाचे डॉक्टर रेवारकरांच्यावर. अच्छा. ते माझ्या कविता वाचतात. ओके. मी त्यांच्याकडे डोळे तपासायला जातो 1987-88 पासून. पण एक 2-3 वर्षांनी त्यांना कळलं की मी कविता लिहितो. त्यांनी माझ्या कविता वाचल्या अंकामध्ये, आणि कविता वाचल्यानंतर मी केव्हा पण त्यांच्याकडे डोळे तपासायला गेलो तर ते माझी डोळे तपासायची फीस घेत नाही. हा पुरस्काराची कविता, कविवर एवढं प्रेम. हो. आणि त्या डॉक्टरांचं वैशिष्ट्य असं की त्यांच्या दवाखान्यामध्ये आतमध्ये
कपाट आहे, कपाटामध्ये पुस्तक आहे, आरती प्रभूंपासून सगळे पुस्तक आहे. रसिक वाचक. हो, रसिक वाचक. हा पुरस्काराची. किंवा अजून एक सांगतो तुम्हाला, हे वंदना करंबळकर नावाची एक लेखिका आहे, त्या तिकडे सावंतवाडीला राहतात. माझं हस्ताक्षर जेव्हा आलं होतं, महादेवला हस्ताक्षर, तेव्हा त्यांचं एक अतिशय हृदयाला हात घालणारं पत्र मला आलं होतं, आंतरदेशीय पत्र, की कवितांबद्दल, की मला खूप आवडल्या तुमच्या कविता वगैरे वगैरे. आणि मग मध्यंतरी मी जिल्हा परिषदेच्या ट्रेनिंगसाठी गेलो होतो, तेव्हा त्यांना भेटलो पण होतो. ओके, तर आता त्यांनी मागच्या महिन्यामध्ये मला कवी तुमचा पत्ता पाहिजे म्हटलं. काय म्हणजे तुम्हाला एक कुणीच पाठवलेली अशी भेट पाठवायची. म्हटलं मग काय पाठवणार आहे, म्हणजे सरप्राईज. त्यांना मी पत्ता पाठवला, तर त्यांनी मला त्यांच्या हाताने शिवलेली एक अतिशय सुंदर अशी शाल पाठवलेली. काय पाहिजे अजून? पुरस्कार उभे, ते म्हणजे माईची उभे, म्हणजे बहिणीची भावाला उभे त्या म्हणाल्या. सुंदर, माझी बायको सुद्धा आश्चर्य वाटलं, ते इतकं सुंदर शिवलेलं आहे सगळं, रंगीबेरंगी सगळं त्याचं. हा सुद्धा पुरस्काराचे शारे येतात. हो, म्हणजे लोक खऱ्या अर्थानं आपल्यावर प्रेम करतात, आपल्याला जीव लावतात, आणि बहीण भावाचं नातं, म्हणजे रसिक एक व्यक्ती आपली कविता वाचून इतकी प्रभावित होते आणि आत्मीयतेने आपल्याशी जोडली जाते, जिचं आपलं नातं पारिवारिक होतं. खरंय. आणखी काय पाहिजे? मला पुण्याला महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या हॉलमध्ये पसायदान पुरस्कार मिळाला होता. नागनाथ कोतापल्ले सर होते, किंवा मग देवराव पांचाळे होते, किंवा मग साईनाथ पाचारणे होते. बरोबर की नाही? अविस्मरणीय, कव्हरवर ते बोलले. किंवा मग रफिक सूरज, जेव्हा रेंदाळकर पुरस्कार मिळाला मला रेंदाळ्याला वाचनालयाचा, तेव्हा त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या कव्हर विषयीच्या. काय पुरस्कार म्हणजे ऊर्जा असते आपल्याला पुढच्या लेखनासाठी. एक पुरस्काराचा सगळ्यात मोठा विशेष असा की त्या भागामध्ये कवितेची चर्चा होते, कवितेवर लिहून होतं, 4 लोक वाचतात. रणधीर शिंदेनी पण मला सांगितलं की तुला पुरस्कार दिला, मी परीक्षक होतो, पण या कविता संग्रहासाठी मला अजून काही करायचंय, जे मी अजून करू शकतो, अशा प्रकारे. म्हणजे या ज्या भावना व्यक्त करतात ना आपली मंडळी, प्रेम आणि आशीर्वाद खरी आपली संपत्ती आयुष्यात. आणि तुम्हाला सांगतो, जेव्हा हस्ताक्षर आलं होतं ना, तेव्हा पण मला अनेक मान्यवरांची महत्वाची पत्र आली आहे. काही दामणस्कर सरांचं पत्र डोंबिवलीवरून, किती सुंदर लिहितात सर. नंतर दत्ता हलसगीकरांचं पत्र आलं सोलापूर. मधु मंगेश कर्णिकांचं पत्र आलं होतं मला, किती सुंदर. माझ्या श्रीकांत देशमुखांनी लिहिले आता कव्हरवर, त्यांना साहित्य अकादमी. हो, श्रीकांत देशमुख कवीने. तर हे जी पत्र आहेत ती माझ्यासाठी मोठी प्रशस्ती पत्रच आहे. मी वाचतो अजून मधून, तेव्हा असं वाटतं की नाही, कविता हे आपला आतला स्वर आहे आणि आपण कवितेच्या सोबत राहिलं पाहिजे. कविते व्यतिरिक्तही काही साहित्य प्रकार आपण आता मी ललित लेख लिहिलेत काही. तर एक वेडोबाई नावाचं सदर मी लोकमत मध्ये लिहिलं होतं, त्याचे 15 आर्टिकल चांगले आलेले. पद्य कवितेच्या व्यतिरिक्त हा, पण जास्त कथा किंवा कादंबरीकडे मी अजून वळलो नाही, पण कविताच सारखी मला माझ्या सोबत अवतीभोवती असते. सकाळीच माझ्या मनात विचार आला की कोंबडीच्या मागे पिल्लं असतात ना 10-12, तशी माझ्या मागे कविता. मला काय केव्हा काय सुचेल, त्याच्यामुळे कविता कथेकडे किंवा कादंबरीकडे जाऊच देत नाही, तिची कविता होते. कुठला विचार आला की कविता होते. हे केव्हा काय सुचेल याच्यावर मला आठवलं म्हणलं तुम्ही की कवींना लोक कसे दचकून असतात, वचकून असतात, याच्यावर तुम्ही त्या प्रेक्षकांना फार भारी सांगितलं होतं आणि हसता हसता अंतर्मुख केलं. आणि मग त्या गांभीर्यातून पुन्हा कवितेचं गांभीर्य जायला नव्हतं, याची सुद्धा एक वक्ता म्हणून, निवेदक म्हणून खूप छान काळजी घेतली. मला एक आणखी रेफरन्स विचारायचा आहे की आपण आपल्या बोलण्याच्या किंवा विवेचनामध्ये हिंदीतल्या आणि इतरही काही साहित्यिकांचा आवर्जून उल्लेख करतात. तर हे हिंदीतलं किंवा इतर साहित्यिकांचं आपण मराठी सोबत वाचन करत असतात, टिपणं काढत असतात, काय नेमकी ती प्रक्रिया झालं कसं की लेखकाने वाचलं तर पाहिजेच, कवीने. बरोबर. आपल्या भाषेत तर आपण वाचतोच, पण आपल्या भाषेतल्या एकूणच साहित्याला एक तोचतोपणा आलेला असतो. बरोबर आहे की इतर भाषांमधल्या साहित्यिकांचे अनुभव वेगळे, त्यांची शैली वेगळी, प्रतिमा विश्व वेगळं, त्यामुळे त्यांचं साहित्य वाचल्याने आपली प्रतिमासृष्टी विस्तारत जाते. बरोबर आहे की नाही? आता उदाहरणार्थ हिंदी, उर्दू, पंजाबी व तेलुगू, तमिळ या सगळ्या साहित्यिकांचं नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियाने हिंदीमध्ये अनुवाद केलेला आहे. रिल्केची पत्र आलेली आहे. मला एक रिल्केच्या पत्रांचं पुस्तक दिल्लीला फुटपाथवर मिळालं होतं, राजी सेठने अनुवाद केलेलं, छोटंच होतं. नंतर साहित्य अकादमीने त्याच मोठं काढलंय, 200-250 पानांचं, पण त्याच्या एक 25-30 पानांचं छोटं होतं की नाही, ते मला मिळालं होतं. तर रिल्केचा मी वाचक आहे चांगला. ओके. किंवा बशीर बदानचा मी चाहता आहे, त्यांची जी ताकद आहे शब्दांमध्ये, किंवा अमृता प्रीतमने झपाटलेलं होतं आपल्याला एकीकडे, दुष्यंत कुमार. आणि या कवींमुळे काय झालं की कसं मांडलं पाहिजे आपण आपले विचार, त्याच्या सुद्धा मी बघा कवितांची कव्हरमध्ये सुद्धा रिल्केचं वाक्य उद्धृत केलं सुरुवातीला की अगर आपको लिखने की मनाई हो जाए तो क्या आप जीवित रहना चाहोगे, तो तुम्हाला लिहिण्याची जर मनाई केली गेली. केवढा गंभीर प्रश्न आहे. मग त्यांनी पुढे म्हटलंय अगर हा तो मत लिखो,
तुम्हाला जर असं वाटलं की मी लिहिल्याशिवाय राहू शकतो, ही अपरिहार्यता लेखकाची किंवा कवीच्याकडे पाहिजे. मला लिहिलं पाहिजे. आता मी काही कथा वाचतो, अनुवादित कथा. परवा मी रॉबर्ट फ्रॉस्टचं पुस्तक वाचतो, त्याच्या जीवनावरचं, विजय पाडळकरांनी अनुवादित केलेलं. ऐकलं रॉबर्ट फ्रॉस्टचे जीवन आणि कविता याच्यावर चांगलं 300-350 पानांचं पुस्तक आहे त्याने प्रकाशित केलेलं. एक कवीचं जीवन कसं असतं, त्याचा संघर्ष कसा असतो, तो वेळोवेळी कशा पद्धतीने व्यक्त होतो, तो वाचनीय पुस्तक आहे. मी ते वाचून झालं त्याला पाडळकरांना मेसेज केला की तुम्ही मला समृद्ध करून टाकलं म्हटलं. तर त्यांचं लगेच मला उत्तर आलं की तुझ्यासारखा कवी त्याचं मर्म जाणू शकतो, कारण तुम्ही समान हृदय कवी आहे. तो तिकडचा तू इकडचा, तर म्हणून काय झालं, तुम्ही दोघे कवी आहे. हो, मी जपानी हायकू पण वाचतो, अनुवादित वाचतो, मी लिहितो पण. मी लवचिक असा कवी आहे, मला कुठले बंधन नाही. मी लईतलं पण लिहितो, मी गझल पण ट्राय करतो, मी हायकू पण लिहितो, मुक्तछंद पण लिहितो. काही लिहिले आहे गझल, काही लिहिले जमतं आहे हळूहळू. आपण विद्यार्थी असलं पाहिजे, कारण फॉर्म काही असे ना, आशय काय तुमच्याकडे ते महत्वाचं आहे. आणि प्रत्येक आशय त्याचा फॉर्म घेतो, प्रत्येक आशय जो असतो तो फॉर्म ठरवतो. त्यामुळे पण मुक्तछंद जास्त लिहिलंय, कारण मुक्तछंदामध्ये मोकळेपणाने व्यक्त होता येतं, तुम्हाला सगळ्या भावना मांडता येतात, शब्द शरणता येत नाही. कारण लईमध्ये काय होतं, या शब्दासाठी तो शब्द घ्यायला लागतो. मुक्तछंदामध्ये तुम्ही शब्दाला तुम्ही स्वतः स्वातंत्र्य काय निवडायचं काय, बरोबर आहे की नाही. आणि शब्द तुमच्या भावना अचूकपणे व्यक्त करतो. त्यामुळे तुम्हाला नकोय पण तो शब्द वापरायला लागतो. याच्यासारखं दुःख कवीला दुसरं नाही ना. शब्दासाठी लिहायला लागणं हे मला पटत नाही. बघा नवे शब्द कसे कवितेत येतात आणि जगणं कसं. एक तर खेडी ओस पडत चालली, शहराला सूज येत चालली, सगळी माणसं शहराकडे धाव घेत आहेत. शहर गजबजली सजली, बिग बाजार मॉल्स, बरोबर की नाही, जगमगती चकचकती दुनिया. पण तिथे हा माणूस कसा एकाकी आहे. शोधत राहतो आई भाकरी परतवतानाचा खरपूस वास, शोधत राहतो आई भाकरी परतवतानाचा खरपूस वास, मी भाकरीच्या पोपड्यातून बाहेर येणारी वाफ. लाल भडक कोळशावर भाकरी फिरवताना भाजले गेलेले तिचे हात, मी केले चितेच्या हवाले. तिच्या सोबतच गेली भाकरी, तिच्या सोबतच गेली भाकरी, तवा चूल सरपण घरपण. तिच्या सोबतच गेली भाकरी, तवा चूल सरपण घरपण. या अफाट विश्वात फिरते भुकेनं कासावीस तिचं मूल, या अफाट विश्वात फिरते भुकेनं कासावीस तिचं मूल. हात तरी कोणत्या दिशेने द्यावी, हात तरी कोणत्या दिशेने द्यावी. आणि आता पुढचा संदर्भ कसा महत्वाचा आहे. मी सर्च करतो गुगलवर, मी सर्च करतो गुगलवर माझी हरवलेली भाकर. मी सर्च करतो गुगलवर, कारण आजकालच्या मुलांना वाटतं गुगलवर सगळं उपलब्ध आहे, सगळं मिळतं ना. म्हणजे भाकर मिळेल का, ती वाफ मिळेल का, ती आई मिळेल का, ती वेगळी अनुभूती. तर हात तरी कोणत्या दिशेने द्यावी. मी सर्च करतो गुगलवर माझी हरवलेली भाकर, आणि शेवटी थकून झोपी जातो, आणि शेवटी थकून झोपी जातो डोकं ठेवून कीबोर्डवर. हे आजच्या माणसाचं जगणं. म्हणजे ऐकणाऱ्याला किंवा वाचणाऱ्याला वाटेल आईच्या मांडीवर असं, पण त्याला धक्का बसतो कीबोर्डवर त्याने डोकं ठेवून तू झोपलेला आहे. ती आई पण नाही ना. ही बदलणाऱ्या जगाची कविता आहे. किंवा मग खेड्यातला तो माणूस शहरात जातो, त्याचं नेमकं काय होतं ही सांगणारी कविता आहे का. गर्दी ते पण एकटा आहे. नाही, गर्दी ही संख्येने फक्त, तो एकटाच आहे. एकटा म्हणण्याची एकाकी आहे, बरोबर आहे की ते जास्त. येणारा तर येतच राहतो शहरात, येणारा तर येतच राहतो शहरात, पण परत गेल्याचे एकही उदाहरण नाही. येणारा येतच राहतो शहरात, पण परत गेल्याचे एकही उदाहरण नाही. शहरात आलं की गावाकडची माईची माणसं एक एक करून डिलीट होतात त्याच्या मेंदूतून, त्याच्याही नकळत. कसा शहराचा होत जातो तो. की शहरात आला की गावाकडची माईची माणसं एक एक करून डिलीट होतात त्याच्या मेंदूतून, त्याच्याही नकळत. शहर घेतं ताबा थेट तुमच्या मेंदूचा, शहर घेतं ताबा थेट तुमच्या मेंदूचा. शेत पाखर विहीर कणस नदी माळरान आता फार नाहीसं झालेलं. शेत पाखर विहीर कणस नदी माळरान आता फार नाहीसं झालं. शहर गारुड करतो तुमच्यावर, शहर गारुड करतो तुमच्यावर. आता तुम्ही कठपुतळी झालेले शहराच्या हातातले, आता तुम्ही कठपुतळी झालेले शहराच्या हातातले. शहर तुमच्या मेंदूत थाटतं एक नवं झगमगणारं रंगीत जग. शहर तुमचा ताबा घेतं म्हणजे काय करतं. शहर तुमच्या मेंदूत थाटतं एक नवं झगमगणारं रंगीत जग.
मॉल्स, बिग बाजार, थिएटर इत्यादी इत्यादी वगैरे वगैरे. शहरात माणूस गहाण ठेवतो त्याची हार्ड डिस्क, ही हार्ड डिस्क. बरोबर. शहरात माणूस गहाण ठेवतो त्याची हार्ड डिस्क. विसरतो जीवाभावाची नाती गोती, विसरतो जीवाभावाची नाती गोती. एकदाचा शहरात आला की कायमचीच हरवते माय, की कायमचीच हरवते माय आणि आयुष्यभर पोचणारी माती. एकदाचा शहरात आला की कायमचीच हरवते जन्म देणारी माय आणि आयुष्यभर पोचणारी माती. अशी माणसाच्या तुटलेपणाची, एकाकीपणाची, एम्प्टीनेसची, त्याच्या आयुष्याचे खाली पण नंतर आलेलं आहे त्याची कविता म्हणजे कबर आहे. कविताच माझी कबर. शीर्षक असं काय सर, मला थोडं समजून सांगा. वेगळं शीर्षक आहे कविता संग्रहाला, असं शीर्षक पाहिलंच नाही. अपवादाने असेल, परंतु माझी त्याच्या मागची एक वैचारिक भूमिका आहे. कशी? माझं म्हणणं की माणसाच्या मृत्यूनंतर त्याला कबरीमध्ये ठेवतात, म्हणतात म्हणजे त्याला कबर सांभाळते मृत्यूनंतर. कवीला कोण सांभाळेल? त्याची कविता. कवी कुठे आहे? कवितेत. मग कविता काय झाली त्याची? कबर. कारण तो मृत्यूनंतरही शतकानुशतक कुठे असणार आहे? कवितेत असणार आहे. मग त्याला सांभाळणं कोण? कविता. त्या अर्थाची कविता पण याच्यामध्ये तुम्हाला त्याच्याने उलगडा होईल. त्याचं ते संरक्षण कवच आहे का? संरक्षण कवच म्हणा, किंवा त्याला शोधायचं तर कवितेत भेटेल तो तुम्हाला. म्हणजे त्या रूपाने तो आहे, तो विलय नाहीये, संपला नाही. कवी संपतच नाही याचं कारण त्याची कविता जोपर्यंत तोपर्यंत कवी आहे. संजीवक आहे. आता शतक ज्ञानेश्वरांची कविता सांगणार आहे तुकोबांची. तुकोबा कुठे? गाथेमध्ये. ज्ञानोबा कुठे? ज्ञानेश्वरीत. रिलके कुठे? कवितेत. भद्र कुठे? गझल येते. बरोबर आहे. तसं कवी कवितेत येते. अशा अर्थाने कविता कबर आहे आणि माझी कविता माझी कबर आहे. कविता अशी बघा, कविता काय असते बघा, प्रत्येक कवी कवितेला शब्दात पकडण्याचा प्रयत्न करतो. जसं माझं एवढं हस्ताक्षरची सुरुवात मी कवितेच्या कवितांनी केली. बरोबर. माझ्या कवितेला येईल लहान मुलाच्या ओठांसारखा ताज्या दुधाचा वास आणि विस्कटले जावळ भुरभुरेल ओळी ओळीत. माझ्या कवितेला येईल लहान मुलाच्या ओठांसारखा ताज्या दुधाचा वास आणि विस्कटलेले जावळ भुरभुरेल ओळी ओळीत. दाटून आले आहे या कवितेत काही मुक्या माणसाच्या हृदयातल्या शब्दांसारखे. ही आहे बिन पायऱ्यांची विहीर, ज्याने त्याने उतरावे, ज्याच्या त्याच्या तहाण्यापुरते ज्याने त्याने उतरावे. ही सुरुवात हस्ताक्षरची. ते किती लहान मुलाचं ते संदर्भ, किती नाजूक, किती आळूवार. कारण मूल ही निर्मिती आहे, कविता ही निर्मिती आहे. किती संवेदन. मुले निरागस आहे, कविता निरागस आहे. मुले लोभस आहे, कविता ही लोभस आहे. म्हणजे आपल्या त्या पुस्तकाचा दरवाजा जो उघडतो तोच इतक्या नाजूकतेने. त्याला डॉक्टर रमेश वरकरांनी फार सुंदर म्हटलंय की आपल्या रसिकाला ते एक लोभस आणि समंजस निमंत्रण देते कविता. असं लोभस आणि समंजस आमंत्रण. ज्ञानी किती मोठा माणूस, कासवाणी डोळ्याला मराठी प्रगताध्ययन केलं सरांनी उभं केलं, अनुष्टुप सरांनी साकार केलं. ते कबरची कविता की कविता प्रदीर्घ मौन. कविता प्रदीर्घ मौन, शब्दांमधल्या अंतरातलं अथांग पसरलेलं. कविता शब्दात नसते ना, बिटवीन द लाईन्स, शब्दांच्या पलीकडे असते. शब्द कविता नाही, कविता सुचवते, आहे की नाही? कविता प्रदीर्घ मौन, शब्दांच्या अंतरातलं, शब्दांमधल्या अंतरातलं अथांग पसरलेलं. कविता कोवळ्या ओठांनी केलेली व्याकुळ प्रार्थना अर्थाच्या अदृश्य ईश्वराची. कविता कोवळ्या ओठांनी केलेली व्याकुळ प्रार्थना अर्थाच्या अदृश्य ईश्वराची. आता पुढे पहा, कविता अंतरातून उमलणारा सच्चा स्वर. कविता अंतरातून उमलणारा सच्चा स्वर. खोदून पहाल माझी कोणतीही कविता, खोदून पहाल माझी कोणतीही कविता, तर आत मीच निजलेला, कवितात माझी कबर. अच्छा, ह्या दृष्टीने आपण ते, तर आत मीच निजलेला, कविताच माझी कबर. हा सगळा चिंतनाचा पट या शीर्षकाच्या मागे. जितकं हे नाजूक आहे ना तितकं भक्कम आहे. हा, आणि नकारात्मक नाही. लोकांना वाटतं कबर आहे नकारात्मक, मृत्यू म्हणजे लोकांना नकारात्मक वाटतो, पण मृत्यू ही एक अटळ घटना आहे माणसाच्या जीवनातली. असं म्हणतात की माणसाच्या सगळ्यात निश्चित कोणती गोष्ट असेल तर मृत्यू, आणि सगळ्यात अनिश्चित काय ते केव्हा येते माहिती. अशा प्रकारच्या कबरीच्या कविता आहे. हा पसारा आहे कवीचा दुसऱ्या संदर्भात. मला आणखी एका कविते संदर्भात आमच्याशी बोलायचं. बोला. मध्यंतरी मी आपली कविता एक वाचली होती. ते दोघं पती पत्नी आहेत, किंवा कोणी पती पत्नीच असणार, कारण
ते जे काही नातं आपण उलगडलंय त्या कवितेत त्यात तेच आपल्या समोर येतं प्रथम दर्शन. की तिलाही माहिती आहे आणि त्यालाही माहिती आहे की एक दिवस आपल्याला टाटा बाय बाय करायचा आहे, निरोप घ्यायचाच आहे एकमेकाचा. या पृथ्वीवर कोण आलंय कायमचं आहे. पण ते सरळ सरळ गद्यात न म्हणता किंवा उगाच जास्त भावनाशीलपणे न वाक्यात बोलता कवितेच्या रूपातून पण जे मांडलं आहे फार भावस्पर्शी, ते खूप खूप जणांना आवडतं. त्या कवितेने आपण या सगळ्या संवादाची सांगता करूया अशी माझी आपल्याला विनंती आहे. काही हरकत नाही, आहे ती कविता माझ्याकडे. खरं तर हस्ताक्षरमध्ये सुरुवातीच्या कविता आहे माझ्या ताज्या अनुभवाच्या. कबरमध्ये नंतरच्या रखरत्या उन्हाच्या कविता आहे, एकटेपणाच्या कविता आहे. आता कबर नंतर जे मी लिहिलंय किंवा कबरच्या कविता लिहित असताना ज्या कविता लिहिल्या आहेत त्याच्यामध्ये पण 2-3 प्रकार वेगवेगळे आहेत. हस्ताक्षर मधली कविता आहे, तिचा एक पोत आहे, दर्जा आहे. कबर मधली कविता हस्ताक्षर मधल्या कवितेपेक्षा वेगळी तुम्ही बघितली, बरोबर, वेगळे पण आहे. आता तिसऱ्या संग्रहातली कविता ही कबरच्या कवितेपेक्षा भिन्न कविता असणार आहे, म्हणजे तिघही पूर्णपणे वेगळे संग्रह असणार आहे. तुम्हाला कविता मला मोह होतो ऐकवायचा, जरूर ऐका प्लीज. माझी विनंती. मी माझ्या मुलीवर एक कविता लिहिली होती बघा हस्ताक्षर मध्ये. ही माझी छोकरी पाकोळी सारखी फडफडते माझ्या हृदयात, चाफ्याच्या फुलांचे तिचे सुगंधी इवले हात हृदयभर फिरतात, माझे हृदय सारवतात. माझ्या सावलीतले तिचे माझे दिवस हळूहळू कमी कमी होत चालल्याच्या जाणीवेची कसर काहीच कुरतडत राहते माझे. मग तिला थोपटत थोपटत मी सांगू लागतो एक गोष्ट सासर नसलेल्या जगाची. ही माझी मुलगी, ही मी सईवर लिहिलेली कविता मुलीवर. पण नंतर मी असा विचार केला की माझा मुलगा आयुष्यावर विचार केला की वडिलांनी तिच्यावर कविता लिहिली, माझ्यावर नाही लिहिली. बरोबर, पण कवीला असं ठरवून कविता नाही लिहिता नाही. मग कितीतरी वर्षांनी एक कविता लिहिली, 10-12 वर्ष गेली मध्ये. आणि माझ्या मनात एक चिरंतन प्रश्न माझ्या मनामध्ये चालला होता की बा जन्माआधी माणूस असतो कुठे, बरोबर, मृत्यूनंतर जातो कुठे, हा जो माझा मुलगा आहे त्याच्या जन्मपूर्वी हा कुठे होता, मी माझ्या जन्माआधी कुठे होतो, बरोबर. अशा या प्रश्नांमधून त्या कवितेचा जन्म झाला. ती कविता ऐकवतो कारण ती याच्याशी संलग्न आहे. ती पण पती पत्नींच्याच एका वेगळ्या नात्याच्या वर्णनाची कविता आहे आणि ही आता पती पत्नीच्याच वेगळ्या निरोपाच्या नात्याची कविता आहे. ती कविता अशी आहे, त्या कवितेचं शीर्षकच आहे हा माझा मुलगा आदिनाथ. तो कोण आहे हे खरंच मला माहित नाही. तो कोण आहे, खलील जिब्राननी म्हटलंय ना, खलील जिब्रान म्हणतो तुमची मुलं तुमचे नाही आहेत, खरंय, ते फक्त तुमच्या देहातून या पृथ्वीवर अवतरलेली आहेत. अगदी तुम्ही त्याचे मालक नाही, ते स्वतंत्र आत्मे आहेत असं तो म्हणतो. सुंदर लिहिलं, फार सुंदर. आणि हे न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी आहेत ना, त्यांच्या भाषणात, व्याख्यानात आणि माणूसनामा पुस्तकात खलील जिब्रानचे खूप संदर्भ उद्धृत करायचे. फिलॉसॉफर फार सुंदर. तर याची ही कविता पण फिलॉसॉफीचा नमुना. ती कविता बघ कशी आहे, माणसातून माणूस कसा उमलत जातो त्याची ही कविता आहे. हा माझा मुलगा आदिनाथ. तो कोण आहे हे खरंच मला माहित नाही. तो कोण आहे हे खरंच मला माहित नाही. माझ्या आत नेमका कुठे होतो मला ठाऊक नाही. माझ्या आत नेमका कुठे होता मला ठाऊक नाही. ती भेटली आणि तिने वेगळे करून दाखवले त्याला माझ्या आतून. ती भेटली आणि तिने वेगळे करून दाखवले त्याला माझ्या आतून. नऊ माकू घातले, बारसे केले, तीट लावली आणि करून दिली माझी ओळख. आणि जो माझ्या आत होता त्याचीच माझी ओळख आणि करून दिली माझी ओळख. मी नुसताच पाहत राहिलो, मी नुसताच पाहत राहिलो. अंधाला अचानक डोळे आल्यासारखा. आहा, अंधाला अचानक डोळे आल्यासारखा हा माझा मुलगा आहे. तर नातं हा माझ्या कवितेचा स्थायी भाग आहे. माणसा माणसातली नाती त्याचीच ही कविता. या कवितेकडे आपण वळा जरूर, पण माझी एक विनंती, मला एक आठवण सांगायची आपल्याला. आपण मध्यंतरी जैन न्यूजवर आला होता त्यावेळी आता सईचा उल्लेख आपण केला मुलीचा. आणि मला एक मित्र म्हणून, आपला मित्र म्हणून आणि आपल्या परिवारातला एक सुरूच सदस्य म्हणून काही गोष्टी अभिमानाने सांगू द्या अशी माझी इच्छा आहे. या मुलाखतीत त्या जरूर याव्यात. मुलं जर खरंच सोन्यासारखी गुणवान आणि अतिशय अभ्यासू, एक वेगळी दृष्टी असली ना, आपण जरूर त्यांना प्रेरणा, प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांना वेळोवेळी दाद दिली पाहिजे असं एक पालक म्हणून मला वाटतं. म्हणून सांगतो सर की आपण, तुम्ही आलात, ताई होत्या आमच्या, तुमच्या मिसेस होत्या, सई होती, आदिनाथ होता, चारी आला होता आणि आदरणीय भालचंद्र नेमाडे सरांशी आपला छान सुसंवाद झाला आणि विषय निघाला स्त्रीवादी साहित्य किंवा स्त्रियांवर होणारे अत्याचार
त्या संदर्भात वेगवेगळ्या वर्तमानपत्रात, मासिकांमधून, देश विदेशातल्या विशेषतः काय काय छापून येत आहे, प्रकाशित होत आहे, हे सगळं चर्चा सुरू असताना नेमाडे सरांनी जेव्हा इंग्रजीतले काही संदर्भ दिले, त्यावेळी आपल्या सईने जे लेटेस्ट काही वाचन केलेलं होतं ती किती सुंदर बोलली होती. मला ते नेहमी आठवत राहतं आणि माझ्या मनावर त्या सगळ्या एकूण संवादाचा, खरं सांगतो प्रामाणिकपणे, खूप प्रभाव आहे. तिचं जगाकडे पाहण्याचा अप्रोच, तिचं अद्ययावत वाचन, सरांनी सुद्धा अप्रिशिएशन दिलं की किती छान बोलते आणि हिला सगळे लेटेस्ट संदर्भ माहिती आहे. मला असं वाटतं की आपल्या घरामध्ये हे जे काही वाङ्मयीन साहित्यिक वातावरण आहे आणि आपणही जे इतर सगळं वाचत असतात वेगवेगळ्या भाषेतलं आवडीनं, त्याचा ह्या मुलांच्या जडणघडणीत मोठा वाटा आहे. हे खरं आहे की मुलं आपल्या आपल्या दिशेने पुढे कर्तृत्वान होतात, कर्तबगारी मिळवतात, आपलं स्थान प्राप्त करतात, पण घरातला सुद्धा आपल्या आणि ताईंच्या संस्काराचा एक मोठा वाटा त्यामध्ये आहे. हे मला इथे जरूर नोंदवावं असं. या मुलाखतीची सांगता आपण त्या कविता नाजूक आणि भावस्पर्शी, फार सुंदर आहे, फार सुंदर कविता, मला फार आवडली आणि रसिकांनाही आवडेल. तर या मुलाखतीचा सांगता समारंभ किंवा निरोप समारंभ किंवा स्वल्पविराम म्हणूया आपण, या कवितेने आपण घेत आहोत. मित्र मनीष शेंडे यांनी जो संवाद साधलाय, त्यांच्या कवितेतलं जे काही योगदान तुमच्या लक्षात आलं असेल की ते आतून कवितेवर प्रेम करतात आणि अनेक कवींना भेटतात आणि कविता त्यांनी काळजात जपलेली आहे. तर तुमच्यासाठी कविता, कवितेचे शीर्षक आहे कळतंय त्यालाही आणि तिलाही. कळतंय त्यालाही आणि तिलाही. दोघांपैकी एक आधी जाणार, दोघांपैकी एक आधी जाणार, तिलाही माहित आहे त्यालाही. दोघांपैकी एक आधी जाणार, त्यालाही माहित आहे तिलाही. नंतर कुणीतरी एकटाच उरणार, नंतर कुणीतरी एकटाच उरणार, त्यालाही ठाऊक आहे आणि तिलाही. त्यालाही ठाऊक आहे आणि तिलाही. रात्री केव्हा तरी ती त्याच्या अंगावर पांघरून टाकते, रात्री केव्हा तरी ती त्याच्या अंगावर पांघरून टाकते. तो हळूच डोळे किलकिले करून तिला मनभर पाहून घेतो. तो हळूच डोळे किलकिले करून तिला मनभर पाहून घेतो. नंतर तर फक्त आठवणीच उरणार, नंतर तर फक्त आठवणीच उरणार. त्यालाही कळतंय आणि तिलाही, त्यालाही कळतंय आणि तिलाही. तो घराबाहेर पडत नाही सहसा, तिच्या अवतीभोवती राहतो ना. तो घराबाहेर पडत नाही सहसा, ती त्याच्याच आसपास रेंगाळत राहते घरभर. तीही त्याच्याच आसपास रेंगाळत राहते घरभर. नंतर हेच घर खायला उठेल, नंतर हेच घर खायला उठेल. कळतंय तिलाही आणि त्यालाही, कळतंय तिलाही आणि त्यालाही. ती सारे अल्बम जपून ठेवते, आठवणी फोटोमधल्या. ती सारे अल्बम जपून ठेवते, तो फोटो लावून ठेवतो. ती सारे अल्बम जपून ठेवते, तो फोटो लावून ठेवतो. नंतर एकमेकांना कसे बघणार, नंतर एकमेकांना कसे बघणार. कळतंय त्यालाही आणि तिलाही, कळतंय त्यालाही आणि तिलाही. हातात हात आहे तोवर चाललं आहे हे गाडं, हातात हात आहे तोवर चाललं आहे हे गाडं. अचानक येईल जोराचा वारा आणि विस्कटून टाकेल सारं, अचानक येईल जोराचा वारा आणि विस्कटून टाकेल सारं. अगदी घट्ट धरलेत हात त्यानंही आणि तिनंही, अगदी घट्ट धरले एकमेकांचे हात त्यानंही आणि तिनंही. दोघांपैकी एक आधी जाणार, तिलाही माहित आहे आणि त्यालाही. आयुष्यभर सळसळलंय एकत्र पाननपान, आयुष्यभर सळसळलंय एकत्र पाननपान. मिसळले परस्परात श्वासनश्वास, मिसळले परस्परात श्वासनश्वास. एक थांबून जाईल मध्येच आणि चालतच राहील, एक थांबून जाईल मध्येच आणि चालतच राहील. कळतंय त्यालाही आणि तिलाही. दोघांपैकी एक आधी जाणार, कळतंय त्यालाही आणि तिलाही. कशी असेल त्याच्याशिवायची संध्याकाळ, कशी असेल त्याच्याशिवायची संध्याकाळ. कशी उगवेल तो नसतानाची सकाळ, कशी उगवेल तो नसतानाची सकाळ. टचकन भरून येतात डोळे, टचकन भरून येतात डोळे.
नुसत्या कल्पनेनं त्याचेही आणि तिचेही दोघांपैकी एक आधी जाणार, तिलाही माहीत आहे आणि त्यालाही. नंतर कुणीतरी एकटाच उरणार, त्यालाही ठाऊक आहे आणि त्यालाही ठाऊक आहे आणि तिलाही. आपण नमन करतो आम्ही तुमच्या या कवितेला. हे नमन याच्यासाठी असतं की आपल्या आतला एक संवेदनशील माणूस ज्यावेळी नात्यांचा इतक्या सूक्ष्मातिक सूक्ष्म विचार करतो, त्या नात्यातली घुसमट मांडू पाहतो, त्या नात्यातली वीण शोधू पाहतो, आणि त्याला हे फक्त एका भावनेच्या वेगात हे सगळं सांगायचं नसतं. त्याला हे सांगता सांगता कुठेतरी जगणं इथे आहे मित्र हे सूचित करायचं असतं. आणि ते कृत्रिम नसतं, ते नैसर्गिकपणे आतून येतं. जितक्या सहजतेने बीजाचं रोप उमलून यावं तितक्या सहजतेने कवी हे सगळं लिहून जातो. समाजासाठी, समाजात राहणाऱ्या सगळ्या माणसांसाठी, रसिकांसाठी, वाचकांसाठी, प्रेक्षकांसाठी, श्रोत्यांसाठी आपण खूप काही देणारे असतात. हे आपलं मोठं ऋण आहे आणि आम्ही हे कृतज्ञतेने मान्य केलं पाहिजे. उदाहरणार्थ आपल्या दागिना कवितेची जी शेवट आहे ना, जो शेवट आहे त्याच्यावरही खूप मोठं लिहिता येईल. ह्या कवितेचा जो शेवट आहे किंवा ह्या कवितेच्या आशय विषयावर आणि अशाच अनेक कवितांच्या आशय विषयावर जर आपण गद्यात लेख लिहायला बसलो आणि त्याचं एकूण कुटुंब संस्थेच्या दृष्टीने ही कविता कशी वाटते, स्त्री पुरुष नाते संबंधाच्या दृष्टीने कशी वाटते, असे वेगवेगळे आयाम तपासून पाहायला लागले तर यावर खूप लिहिता येईल, खूप बोलता येईल, खूप सांगता येईल. इतक्या सुंदर कविता आपण मराठीला दिलेल्या आहेत. रसिक म्हणून हे ऋण आम्ही मान्य करतो. आज आपण एवढ्या सगळ्या धावपळीत व्यस्त वेळापत्रकात आमच्या विनंतीला मान दिला आणि एक मित्र म्हणून, आता मित्राचं तर अव्यय कोणी करत नाही, त्या प्रेमाचा स्वीकार करून एक छानशी संस्मरणीय मुलाखत दिली. वेगवेगळ्या पैलूंचं प्रकटन या मुलाखतीच्या निमित्ताने झालं. रसिकांना ही मुलाखत नक्की आवडेल. आपण ज्याला पुरस्कार म्हणतात, आणखी या पुरस्कारांव्यतिरिक्त याचा सन्मान आपण करतातच, की वैयक्तिक वाचकांनी आणि रसिकांनी आपल्यावर प्रेम करणं, पत्र लिहिणं किंवा काहीतरी वस्तू देणं, त्यातलं ते नातं प्रकट होणं, तेही आपल्याला भरभरून मिळो. मित्र म्हणून शुभकामना देतो. धन्यवाद.